जय शिवराय. तर तुम्ही बघू शकता हिला बरं नाहीये तरी आहे ना काय केलंय बघा. सगळं आहे ना पुरणपोळ्यांचं आहे ना हे काढून ठेवलंय. हो का तिकडे पोळ्या घातलेले आहेत आधीच. तिला बोलतोय 2च पोळ्या घाल नैवेद्यपुरतं. कशाला करायची काय गरज होती का? मग नैवेद्य नको का? संक्रांत आहे, वर्षातला पहिला सण आहे. बघा बरं नाहीये तरी काय उद्योग चालले त्याचे. आमटी झाली. हा आमटी केली आहे मस्तपैकी. कटाची आमटी मस्त झाली आज. भजी पण करून टाका आता. भजी पण करून टाका. तेलकट नको रे एकदम. मला तुला बरं नाहीये मला खायला. अरे मला उभं राहता येत नाही. मग एवढं केलंय तर आता त्याच्यासोबत थोडस हो किती त्रास होतोय मग. काय आता बोलावं नाही हिला खरंच. उभं राहता येत नाही एक तर. माझे तर कपडे तुम्हाला दाखवतो मी काय घातले. आता हारमोनी आहे खाली त्याच्यावरती टी शर्ट घातलंय. कुठल्याही रंगाचं काही बी घालून फिरतोय मी सकाळपासून. काय करणार मम्मीला बरं नसलं तर कसं होतंय? नाहीये माझ्याकडे व्हाईट शर्ट मस्तपैकी तयार आहे. तुम्ही आता घालणार आहे पद्धतशीर. हा ना. मग आता कसं खरं बोललास? मी ते आता असंच घालून फिरतोय. तर मम्मीचं चालू आहे. तर बघा चालू आहे. पहिले चपात्या कर ना मला लय भूक लागली मम्मी. तू नैवेद्य दाखवून घे ना पटकीने आणि पहिले चपात्या कर. ती पोळी एक एक करून आहे ना 10 पोळ्या करायला. मला पण जायचंय बाहेर. का अजून तयार बी नाही झाली बघा ही. ते काय ते ओसायचं असते ते बी सामान नाही अजून. मी माझा आणते आणि मी माझा असते. तुला काही प्रॉब्लेम आहे का? बघा असं बोलते मग बोलल्यावरती. ते बरोबर आहे नाही का? ते असं नाही का ते हे पकडल्यावर कसं होतं ते दुखती रग पकडल्यावर कसं होतं एकदम तसलं तर विषय आहे आमच्याकडे. लगेच चिडून बिडून पार मोकळ. संध्याकाळी तयार होणार. हा आणि आता काय बोलावं ना संध्याकाळी तयार होणार आहे आणि आता ओवसणार. हा तेच उलटे पालटे काम आहेत सगळी हिचे. अवतार बघा की. इकडे बघ इकडे बघ. उठ इकडे बघ. थांब ना. हो का गप ना. काय तर साजरी करती आता उघडताना. मेन काय असतं माहिती का तुम्हाला? मेन असतं नैवेद्य देवाचा. माझ्या मते तरी मेन नैवेद्य असतं आणि ओसायचं असतं. पण ठीक आहे आता मला माझं एवढं आवरल्यावर मी तयार होईल आणि ओसीन मी माझ्या आणेन सामान जाऊन. तुला काही प्रॉब्लेम आहे? मला बरं वाटत होते मी आणते. मला आता नाही बरं. मला थोडी चक्कर येते तरी पण मी करतीये ना. सामान आणणार आणि ओसणार आहे अजून. मदत तर काय नाही करणार. बरं चपात्या कर पहिले. तू काय नको करू. पहिलेच चपात्या कर. मला आहे ना चक्कर यायला लागली. हो पडायला लागलोय मी. चपात्या कर पटकीने. मम्मी लय खरंच भूक लागली. मला फोनवर फोन येतात. मला बी बाहेर जायचंय. ए बाबा मी तुला तू नैवेद्य दाखवतो पर्यंत मी चपात्या करते. नाही मी चपात्या करतो तू नैवेद्य दाखव. असं पण खरंच कर आणि तू चपात्या. हा करतो मी. खरंच करतो मी. तू नैवेद्य दाखव. पोळी बघ माझी कशी फुगती बघ. सगळे पोळ्या फुगलेत माझे. बघितलं का? बापरे रोजच फुगती. स्वतः मी फुगते तर काय पोळीचं नाही का? मग है ना. नाही आमच्या घरातलं फुगं फुगतो. पोळीचं काही खरं सांगू माझी संक्रांत खूप जोरात असते. पण यावेळेस माझी तब्येत ठीक नाहीये त्यामुळे माझी संक्रांत अशी जरा लूज. जरा ग्लास दे तिकडून. जरा पाणी पिऊन. अशी लूज झाली. पाणी पिऊन दे जरा ग्लास. तरी पण मी सेलिब्रेट करणार आहे. किती त्रास होतोय तरी करायचं म्हणजे मला महत्वाचा असतो माझा देव. माझ्या देवाला नैवेद्य झाला. माझ्या स्वामींना नैवेद्य झाला. विषय तिकडे संपला. मी कोणाचा विचार करत नाही. बरोबर आहे. मी उपाशी पडलो तरी काय फरक पडणार आहे? राईट. काहीच फरक नाही पडत. बघ काय तू चॅनल वरती बोलते मग मी गोष्ट. कमेंट काय येतील ना ते बघ मग. काय कमेंट यायचं? जे खरं आहे ते खरं आहे. काय खरं आहे म्हणजे मी जेवलो काय नाही जेवलो काय फरकच नाही पडत. मग तसं पण मी काल मला सांग दोघीची एवढी मस्त भाजी केली. मी तुला एक मिनिट. मी तुला आदल्या दिवशी सांगितलं होतं की मी ती भाजी खाणार नाही. मला ती आवडत नाही आणि मी दरवर्षी घातलंय ते तुला बी माहिती. ते मुद्दाम केल्यासारखं करायचं ना. मी भाजी वेगळ्या पद्धतीने करते. तुला जे आवडतं आपल्या पद्धतीने करते तर तेही तुला नको असं. मला खाल्ली जात नाही ती भाजी. मी आधीच सांगितलं होतं तुला क्लिअर करून. मी उद्या जेवणार नाही. विषय क्लोज. मी माझं आलो. मी माझं बनवलं. मी माझं खाल्लं. विषय क्लोज करून टाकला. काय
आर्यन मला आहे ना खरंच बरं वाटत नाहीये, त्यामुळे तू सध्या तरी त्रास देऊ नको, कळलं का? चल बस झालं, तुझा व्हिडिओ दाखवला ना आता मी काय केलंय, कसल्या अवतारात आहे आणि काय काय करतेय, सगळं तुझ्या मनाप्रमाणे झालंय ना. आता जा ना, माझा पिक्चर सोड ना. चला हा व्लॉग आता इथंच एंड करू आपण. हा व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल नाही, जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि भेटू आता पुढच्या व्लॉगमध्ये. हा व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.